ला उद्धव ठाकरे स्वतः जाहीर करतील की उबाटा मी काँग्रेसमध्ये विलीन करत आहे। आणि अनिल देशमुखांनी पत्राबद्दल बोलावं हे राजकुंद्रांनी आस्था चॅनल बघायला बोलावं सारखं आहे। 15 जानेवारीपर्यंत एमटीएचएल अटल सेतू खुलं करा नाहीतर आम्ही खुलं करू असं आवाहन दिलं आदित्य ठाकरे। 15 जानेवारीपर्यंत एमटीएचएल म्हणजे अटल सेतू खुलं करा नाहीतर आम्ही खुलं करू असं आवाहन दिलंय आदित्य ठाकरे। बापरे, फार मोठं आव्हान आहे हो ते। आता आमचं काय होणार? हां, ज्याचा आवाज पुरुषाचा नाही आहे त्यांनी अगर आव्हान द्यायला लागलेलं आहे आणि दाढी काढली तर म्हणजे लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात असं कुठे लिहिलेलं नाही आहे। आताही तुम्ही त्या हेराफेरीतला बाबूरावच तुम्ही दिसता, त्याच्यात काय फरक झालेला नाही आहे। संजय राउत जी ने जो है जरा मराठी खत्म हो जाते। किरण मानेंचा काल मातोश्रीवरती प्रवेश झाला तर उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं, आम्हाला धक्का देण्याची ताकद कोणामध्ये नाहीये, मात्र जे जे शिवसेना सोडून गेले या सर्वांना उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात धक्का देतील। अरे धक्का देऊन देऊन आता तुला मातोश्रीच्या आतमध्ये बसवलेला आहे। एक शेवटचा धक्का 2024ला आम्ही देणार, मग पूर्ण उद्धव ठाकरे कुटुंब लंडनला गायब। म्हणून धक्क्याची भाषा हे उद्धव ठाकरेला जमत नाही। जो स्वतःचं जेवण चमच्यानी खातो का फावड्यानी खातो हे अजूनपर्यंत माहीत नाही, त्यांनी धक्क्याची भाषा करू नये। म्हणजे पॉलिटिकल कार्यक्रम अजून यायचा आहे। हां, अजून आहे एक शेवटचा एक टप्पा राहिला, हत्ती निघाला शेपूट राहिला आहे, एक शेवटचा ढुंगणावर लाथ द्यायची ती राहिली। त्यालाच दुरून एक प्रश्न येत्या 2 दिवसामध्ये शिवसेना आमदार अपात्र संदर्भात निकाल आहे। कुठेतरी आता असं माहिती समोर येते की निवडणूक आयोगाचा सल्ला घेऊन किंवा निवडणूक आयोगाचा जे निकाल दिला होता शिवसेना शिंदे गटाला दिला होता आणि शिंदे गटाने दावा केला होता की मूळ पक्ष आम्हीच आहे, शिवसेना सोडली नाहीये, आम्ही फक्त नेतृत्वात बदल केलाय। त्याच अनुषंगाने कुठेतरी शिंदे गटालाच पात्र ठरेल अशी एक माहिती समोर येते। बघा, एक तुम्हाला सांगू शकतो, आमचे राहुल नार्वेकरजी जे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि या कोर्टाचे न्यायाधीश पण आहेत, ते कायदे तज्ज्ञ आहेत। तुमच्या आणि माझ्यापेक्षा कायदा त्यांना जरा जास्त कळतो, चांगला कळतो। म्हणून जे कायद्याच्या चौकटीत राहून ते ऐतिहासिक निर्णय देण्याच्या मार्गावर आहेत एवढं मी तुम्हाला ठाम विश्वास देऊ शकतो। आणि ज्या पद्धतीने उबाटा तडफडत आहेत, हां, त्यांना आता मासा पाण्यातून काढल्यानंतर कसा तो तडफडतो तशा पद्धतीने तडफडत आहेत, म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं ठाम विश्वास आहे। आणि मी जे वारंवार आम्ही पहिल्यापासून बोलतोय, माझं कुटुंब माझी जबाबदारी ह्याचा खरा अर्थ हे काही दिवसांनी कळेल जेव्हा उबाटामध्ये 2च आमदार राहतील, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे। प्रश्न आहे, संजय राऊतांनी नार्वेकरांवरती टीका केलेली आहे। नार्वेकर हे आजारी होते पण बरे झाल्यावरती ते वर्षा निवासाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आणि त्याच्यावरती त्यांनी बोलले की न्याय देण्याच्या आरोपींना जाऊन घरी भेटतायत, त्यामुळे कुठेतरी संविधान धोक्यात येण्याची। अरे पण दिशा सालन आणि सुशांत सिंगच्या केसमधला आरोपी मातोश्रीमध्ये राहतो, मग तुम्ही त्याच्याबरोबर कसे दिसता, कसे तुम्ही त्याच्याबरोबर फिरता? आदित्य ठाकरेंनी कॅव्हिएट दाखल केलेलं आहे, इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे, त्याच्यावर आरोप झालेला आहे की त्यांनी दिशाचा आणि सुशांत सिंगचा मर्डर केलेला आहे। मग तो आरोपीवर तुम्ही रोज जे त्याला मांडीला मांडी लावून बसता, तुझ्या मालकाचा जो 3ऱ्या माळ्यावर मातोश्रीवर राहतो तो चालतो। आणि राज्याचे मुख्यमंत्री, एवढी मोठी केस होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर चर्चा करणं हे कुठल्या चौकटीमध्ये असंविधानिक आहे ते तरी मला सांगावं ना। अगर त्याला कायदा कळतो तर, सकाळी 90 न मारता शुद्धीत असेल तर त्याने उत्तर द्यावं। कारण का आता त्याचा उबाटा ज्याच्यासाठी तो बोलतोय, माझ्याकडे जी काय माहिती आहे 23 जानेवारीला जे मी वारंवार तुम्हाला सांगतोय, मी सांगितलं होतं वज्रमूठ सभा होणार नाही, त्याच्यानंतर एक तरी वज्रमूठ सभा झाली का? तसंच मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 23 जानेवारीला उद्धव ठाकरे स्वतः जाहीर करतील की उबाटा मी काँग्रेसमध्ये विलीन करत आहे। 23 जानेवारीला अशी घोषणा होणार आहे की नाही याबद्दल संजय राऊतांनी सांगावं। कारण का आता ही दक्षिण मुंबईची जागा हे मिलिंद देवरात लढवणार आहे, तसं ठरलेलं आहे। हे लोक सांगत नाही आहेत, खरं सांगत नाही आहे। अरविंद सावंतचा राजकीय बळी घेतलेला आहे, हे आज नाही तर उद्या बाहेर येणार।
तसंच येणाऱ्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जे नाशिकमध्ये जो कार्यक्रम होतोय तिथे उद्धव ठाकरे ही घोषणा करतील असं माझ्याकडे माहिती आहे. त्यावर संजय राजाराम राऊतनी स्पष्टीकरण करावं ना. म्हणून कुछ दिनों के मेहमान आहे हे लोक. यापुढे हात का पंजा, सरळ सरळ. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.